तर नसरापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संताप पाहायला मिळतोय। रोहित पवार यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी, सतेज पाटील यांनी ही मागणी केली। मवियानं महाराष्ट्रात शक्ती कायदा आणला होता, मात्र केंद्र सरकारनं कायद्याला मंजुरी दिली नाही। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली। घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर। बाकी या परिवाराची काही आर्थिक कुठेही काही मागणी नाही, काय नाही, फक्त त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे। फाशी ही लवकरात लवकर तिथं झाली पाहिजे। आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं, सरकार मदत करेलच, प्रशासकीय अधिकारी मदत करतील। जी दुर्दैवी घटना घडली नसरापूरची, त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, त्याला त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला मरताना मला बघायचंय अशा प्रकारची एक रास्त अपेक्षा चिमुकलीच्या आईने व्यक्त केलेली आहे। आणि मला असं वाटतं की तिची जी अपेक्षा आहे ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्वच जण आपण प्रयत्नशील आहोत। कायद्याची भीती राहिलेली नाही ही वास्तवता आहे। एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये देखील बघितलं तर महिलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर वाढत चाललेला आहे। आज या नराधमाला देखील या ठिकाणी कायद्याची सक्त कारवाई झाली असती तर कदाचित धाडस झालं नसतं। पूर्वी देखील या नराधमानं काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। आज हे धाडस वाढतंय का, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भीती राहिलेली नाही। मी काही केलं तर चालतंय, जर खरात सुटू शकतो तर मी सुटू शकतो, ही भावना या नराधमाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे। आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणत्या नराधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती। आणि म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर राज्य शासनाने शक्ती कायद्याला मंजुरी देऊन या ठिकाणी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करावी। कारण की अशा पद्धतीच्या घटना झाल्यानंतर किती आपण म्हटलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅकवर करू, किती महिने लागणार त्याला फास्ट ट्रॅकवर तुम्हाला त्या नराधमाला शिक्षा देण्याला काही सांगता येत नाही।